नमस्कार मंडळी. मी मंदार केरकर. आपणा सर्वांचं मंदार केरकर ॲस्ट्रॉलॉजी क्लासेस अँड कन्सल्टन्सी मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. ऑल ऑफ यू गुड इव्हिनिंग. सर्वप्रथम आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार, कारण नवीन 2 महिन्याचा एक शॉर्ट लिस्ट कोर्स ठेवला होता आणि या कोर्सला पुन्हा तुम्ही माझ्यावर तेवढाच विश्वास ठेवून माझ्यावर जबाबदारी वाढवलेली आहे आणि काही विचार न करता पटापट तुम्ही ऍडमिशन्स घेतली, म्हणून मी सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. म्हणजे पुन्हा शिकण्याची तेवढी जिद्द तुमच्यामध्ये आहे, काहीतरी पुन्हा नवीन शिकूया असं तुम्हाला सुद्धा मनापासून वाटतं. आणि मध्ये क्लास कृष्णमूर्ती कंप्लीट झाल्याच्या नंतर मध्ये आपण थोडा ब्रेक घेतला. त्याच्यानंतर तुम्ही सर्वांनी नक्कीच काही ना काही प्रॅक्टिस किंवा सराव किंवा अभ्यास करत असाल असं मी गृहीत धरतो. बरोबर आहे. पण पुन्हा एकदा आपणा सर्वांना या स्क्रीनवर पाहून मला सुद्धा पुन्हा एकदा आनंद होतोय की चला, आपली मंडळी पुन्हा भेटल्याचा जो आनंद असतो तो शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्यामुळे असंच तुमचं प्रेम सदैव असो आणि तुमचा विश्वास हा सगळ्यात माझ्यासाठी महत्वाचा आहे. आता खरं म्हणजे माझी जबाबदारी पुन्हा वाढलेली आहे. पण मित्रांनो, गेल्या 2 वर्षापासून आपण जो एक बेसिक पारंपरिक कोर्स केला, नंतर ऍडव्हान्स आपण पारंपरिक केला आणि त्याच्यानंतर मग आपण गेले 7 महिने आपण जवळजवळ 7 ते 8 महिने आपण जवळजवळ कृष्णमूर्तीचा प्रवास करत होतो. म्हणजे आपणा सर्वांना बऱ्यापैकी आता कुंडलीबद्दल नक्कीच काही ना काहीतरी समजलेलं असेल. बरोबर आहे. म्हणजे दिशा तरी मिळत असेल, कारण कुंडलीकडे पाहिल्याच्या नंतर आपण नेहमी म्हणतो ना, एक दृष्टिकोन यायला पाहिजे. एक दृष्टिकोन मिळतो. तो जो दृष्टिकोन आहे तो सगळ्यात महत्वाचा असतो आणि ती दृष्टी आतापर्यंत नक्कीच तुमच्याकडे आलेली असेल याचा मला विश्वास आहे. आता शॉर्टलिस्ट जो कोर्स ठेवलाय 2 महिन्याचा, त्याच्यामध्ये आपण मुद्दा म्हणून एक 2 महिन्याचा शॉर्टलिस्ट कोर्स केलेला आहे तो. कारण का आता आपल्याला त्याच्याही पलीकडे जे आपण जे शिकलो तेच तंत्र वापरायचं आहे, परंतु आता अजून त्याच्यामध्ये आपल्याला काही टिप्स मिळतील. अजून एक पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल एवढा तरी विश्वास मी नक्की व्यक्त करतो. ह्या जर बऱ्याच गोष्टी जर मी अगोदर बोललो असतो तर कदाचित त्या थोड्याशा मिसगाईड होऊ शकल्या असत्या. पण आता तुम्हाला बऱ्यापैकी त्याचं आकलन होईल, बऱ्यापैकी दृष्टिकोन मिळेल. तर आता 2 महिन्याचा कोर्स आहे फक्त. नेहमीप्रमाणे रेकॉर्डिंग मिळणारच आहे. काही जण ज्यांनी ऍडमिशन घेतलेत, काही जण आपल्या त्यांचे वर्किंग आवर्स पण आहेत सध्याचे आता, किंवा ते घरी पण येत असतात, त्यामुळे ते अटेंड करू शकत नाही. काही जण उशिरा करतील अटेंड, काही हरकत नाही, परंतु रेकॉर्डिंग आपल्याला मिळणारच आहे. रेकॉर्डिंग मिळणार आहे म्हणून आपण क्लास अटेंड न करणं हे योग्य नाही. असं समजा रेकॉर्डिंग नाही मिळणार, कारण रेकॉर्डिंग ऐकणं आणि प्रॅक्टिकली क्लासला त्यावेळेला हजर राहणं याच्यामध्ये बराच फरक आहे. कारण ज्यावेळेला आपण रेकॉर्डिंग ऐकतो त्यावेळेला एकटेच असतो आणि ज्यावेळेला आपण खऱ्या अर्थाने क्लास अटेंड करतो त्यावेळेचा, त्याला आपण पूर्ण ग्रुप बरोबर असतो आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपलं क्लासकडेच असतं. त्यामुळे आपले मोजून फक्त 16 ते 17 लेक्चर्स होऊ शकतील. तर कृपा करून कोणी क्लास मिस करण्याचा प्रयत्न करू नका, कारण ती एनर्जी त्यावेळची एक वेगळी असते. राईट? ठीक आहे. आज सकाळी मी तुम्हाला 2 स्त्री जातकाच्या कुंडल्या पाठवलेल्या होत्या आणि सगळ्यांना मी सांगितलं होतं ह्या नोंद करून ठेवा. मला असं वाटतं तुम्ही त्या नोंद करून ठेवलेल्या असतील बाजूला. बरोबर आहे. आता आपल्याला काय जास्ती वेळ पण लागत नाही, कारण का ऍस्ट्रोसेस सगळ्यांकडेच आहे. फक्त बर्थ डेट, टायमिंग अँड बर्थ प्लेस जर आपण टाकलं की समोर आपल्याला स्क्रीनवर लगेच पत्रिका येते. आता आपल्याला 2 त्या स्त्री जातकाच्या कुंडल्या आहेत, त्याच्यापैकी एक समान धागा आपल्याला काहीतरी मिळणार आहे. दोघांमध्ये वयामध्ये फरकच आहे, लक्षात ठेवा.
कळलं की नाही? एकीचा बॉन्ड बघा आणि दुसरीचा बघा, राईट? तर या ज्या कुंडल्या आपण पाठवलेल्या आहेत त्याच्यापैकी त्या आता दोन्ही कुंडल्या तुम्ही तुमच्या बाजूला नोंद करून ठेवा. भले बुक मध्ये केल्यास काही हरकत नाही, या तुमच्याकडे ऍस्ट्रोसेज जरी बाजूला असेल तरी काही हरकत नाही. बरोबर आहे? आता बघा, तुमच्याकडे एक कुंडली दिलेली आहे, दोन कुंडली आहेत. त्याच्यापैकी एक कुंडली आहे 6 फेब्रुवारी 1976. जन्मवेळ आहे रात्रीचे 11:35 म्हणून दिलेलं आहे 23:35, राईट? जन्मस्थळ आहे कर्ज. दुसरी स्त्री जातकाची कुंडली आहे 9 मे 1991. वेळ आहे सकाळी 8:10 आणि बर्थ प्लेस आहे ते म्हणजे वसई. बरोबर आहे? सगळ्यांनी नोंद केलेली आहेत पत्रिका? व्हेरी गुड, ठीक आहे. आता आपल्याला काही सूत्र आजपासून शिकायची. ती सूत्र अत्यंत महत्वाची. म्हणून मी 2 कुंडल्या ठेवलेल्या आहेत आणि त्या दोन्ही कुंडल्यांना एक समान धागा तुम्हाला नक्की मिळणार आहे. दोन्ही कुंडल्या आपण स्वतंत्ररित्या विचार करतो. तुम्हाला कल्पना देऊन ठेवतो, ह्या ज्या दोन्ही स्त्री जातकाच्या कुंडल्या आहेत त्याच्यापैकी जी 1976 बॉन्ड झालेली आहे तिचा अद्याप विवाह नाही आहे. कळलं? एकदा विवाह जमला होता, परंतु तो काही कारणास्तव नंतर सगळं फिक्स झालेलं होतं, एंगेजमेंट पण झालेली होती, पण नंतर तो ब्रेक झाला आणि त्याच्यानंतर आज त्या स्त्रीचा विवाह झालेला नाही. म्हणजे आता जर तुम्ही विचार केला तर त्या स्त्रीचा जवळजवळ 46 एज आहे. ही जी स्त्री आहे ही स्वतः सुद्धा वैद्यक शास्त्रात काम करते, म्हणजेच ती डॉक्टर आहे. लक्षात आलं? 1976 ची जी स्त्री आहे तिचं वर्णन लिहून ठेवा की ती स्वतः मेडिकल क्षेत्रामध्ये काम करते आणि ती स्वतः डॉक्टर आहे. ओके? दुसरी जी स्त्री आहे म्हणजेच मुलगी आहे, जवळजवळ 91 चा बॉर्न आहे, ती आता जवळजवळ तिचं वय 31 वर्ष आहे, 30-31 वर्ष. बरोबर आहे? त्या मुलीचा विवाह झाला, मुलीचा विवाह झाला, परंतु विवाह झाल्यावर 2 महिन्यातच मुलगी घरी आली आणि आता तिचा डिवोर्स झालेला आहे. लक्षात आलं तुम्हाला? आता ती पुन्हा विवाह करू इच्छित आहे. जवळजवळ विवाह जमलेलाच आहे आता पुन्हा दुसरीकडे. मे बी नोव्हेंबर डिसेंबरला तो विवाह होईल. ओके? आणि ही जी मुलगी आहे ही बँकिंग क्षेत्रामध्ये काम करते. ओके? म्हणजे लिहून ठेवा, व्यवसाय म्हणजे नोकरी कुठेही करते तर ती बँकिंग क्षेत्रामध्ये, आणि एक जी आहे ती मेडिकल क्षेत्रामध्ये काम करते, म्हणजे ती स्वतः डॉक्टर आहे. ओके? आता आपण विचार काय करणार आहोत? आपण विचार करणार आहोत विवाह. एकीचा झालाय पण डिवोर्स झाला, एकीचा विवाह अद्याप झालेला नाही पण मागे एकदा केव्हा जमलेला होता, झालेला होता साखरपुडा, पण नंतर तो ब्रेक झाला. मग असं आता 2 याच्यामध्ये आपल्याला काय समान धागा एक मिळणार आहे, ज्यात सूत्र आज आपल्याला नव्या प्रकारे नवीन सूत्र अंमलात येणार आहे. आणि त्या सूत्र जर तुम्ही कधी अनेक कुंडल्यांचा अभ्यास केलात तर तुम्हाला कळेल की ही गोष्ट नक्की याच्यापैकी काही ना काहीतरी फलादेश प्राप्त झालेले आहेत. ओके? आता आपल्याला एक नवीन सूत्र शिकायचं, ते सूत्र कधीच विसरायचं नाही. त्याची प्रचिती तुम्हाला नक्की येणार तिकडे, आणि नंतर तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये तर फार चांगल्या तऱ्हेने येणार. ती मी तुम्हाला नंतर त्याच्यावर चर्चा करतो. ओके? आता वाजलेले आहेत 6:53. आताची रोलिंग कुंडली आपल्याकडे पाहिजे. 6:53 म्हणजेच आता मकर लग्न सुरू आहे. बरोबर आहे मित्रांनो? आताच्या वेळेला मकर लग्न सुरू आहे.
मकर लग्न सुरू असताना चंद्र आता मिथुन राशीमध्ये मृग नक्षत्रामध्ये, बरोबर आहे. बाजूला मुद्दानून लिहून ठेवायची पत्रिका, ज्यावेळेला आपण काही डिस्कस करत असतो त्यावेळेला ते लिहायचं, कारण नेहमी ग्रह तारे आपल्याशी बोलत असतात, बरेचसे काही आपल्याला संदेश देत असतात. राईट. ओके. मकर लग्न आहे बघा आता, आणि चंद्र मिथुन राशीमध्ये आहे. ओके. आणि नक्षत्र आहे मृग नक्षत्र. राईट. व्हेरी गुड. आता मकर लग्न आहे आणि आपण या दोन कुंडल्यांचा कशाबद्दल विचार करतो? विवाह. बरोबर आहे. दोन कुंडल्यांचा आपण जो विचार करत आहोत तो विवाह या विषयावर आपण चर्चा करतो. म्हणजेच आत्ताच्या वेळेला जी रुलिंग कुंडली आहे, आपण ज्या वेळेला रुलिंग कुंडली बघत असतो त्यावेळेला आपण काय म्हणतो? चंद्र हा मनाचा कारक आहे. ज्या ज्या वेळेला तुम्ही पत्रिका बघता, कुठली पत्रिका बघता, त्यावेळेला चालू कुंडली बाजूला ठेवायची असते, कारण जातक कुठल्या स्थानाबद्दल, कुठल्या विषयाबद्दल प्रश्न विचारणार हे आपल्याला साधारण त्यावेळेच्या रुलिंग कुंडलीवरून माहिती पडत असतं, त्यावेळेला असणारी स्थिती. चंद्राची रास किंवा चंद्र ज्या स्थानात असतो त्या स्थानाशी संबंधित नक्कीच कुठली ना कुठेतरी चर्चा होत असते, कारण चंद्र मनसो जाता, चंद्र मनाचा कारक आहे. राईट ना. मग पत्रिकेमध्ये चंद्र इंडिकेट करतो बरोबर चंद्रची कर्करास जिथे असेल त्या स्थानाने दर्शवलेले फलादेश, किंवा चंद्र ज्या स्थानामध्ये स्थित असेल त्याच्याबद्दल नक्की काही ना काहीतरी घटना असते. आपण तर दोन्ही कुंडल्यांचा जो चर्चा करत होतो अगोदर ती विवाची, आणि आता बरोबर चंद्राची रास कुठली आहे? कर्करास आहे. कर्करास ती आहे सप्तम भावामध्ये. मकर लग्न आहे ना आता मित्रांनो. आता आपण 6:53 बघतो, 6:38 धनु लग्न समाप्त झालेलं आहे आणि मकर लग्न सुरू झालेलं आहे. राईट. मग मकर लग्नाला सप्तम भावामध्ये कर्क रास येते, आणि सप्तमेश होऊन चंद्र कुठे बसलाय? 6th हाऊस मध्ये बसलेला आहे, मिथुन राशीमध्ये. म्हणजे सप्तमेश चंद्र कुठल्या राशीमध्ये आहे? मिथुन राशीमध्ये, बुधाच्या राशीमध्ये. म्हणूनच एका मुलीचा विवाह झाला, नंतर डिवोर्स झाला, आणि आता ती पुन्हा दुसऱ्या विवाहासाठी जात आहे. ऑलमोस्ट जमला आहे विवाह आता पुन्हा. कळलं? कारण चंद्र काय दाखवतोय? मिथुन राशीशी संबंध आणतोय बुधाशी, आणि बुधाशी ज्या वेळेला संबंध येतो त्यावेळेला कुठलीही गोष्ट रिपीटेशन होत असते. राईट. म्हणजे आत्ताची कुंडली पण आपल्याला बरोबर शो करते. आपण कशाच्या संदर्भात चर्चा करणार आहोत बघा. ग्रह तारे बोलतात की नाही मित्रांनो आपल्याशी? आली ना चर्चा बरोबर त्याच संदर्भातली? लक्षात आला असेल तुम्हाला मुद्दा? ओके. आता आपण त्या दोन्ही कुंडल्यांचा स्वतंत्ररित्या विचार करायचा. ही तर रुलिंग कुंडली तुम्ही बाजूला ठेवून द्या. आत्ताची आपली चर्चा बरोबर त्याच संदर्भातली चालू आहे. ओके. आता बघा 91 ची जी कुंडली आहे, पहिली 91 ची जी कुंडली आहे 9 मे 1991, ती कुंडली पहिल्यांदा समोर ठेवा बघू. जर कोणाला काही समस्या असेल तर त्याने हात वर करा, म्हणजे मला समजेल की काही समस्या आहे, त्याला काही नाही समजलंय, किंवा त्याच्याकडे कुंडली तयार नसेल तरी सांगा, म्हणजे आपण थोडा वेळ पण देऊ शकतो किंवा मी सांगू शकतो. ओके. सगळ्यांकडे आहे ना तयार? काही लोकांचे व्हिडिओज बंद असतात त्यामुळे मला त्यांचं रिॲक्शन काही कळणार नाही. ज्यांचे व्हिडिओज ओपन आहेत त्यांची रिॲक्शन मला कळतात. समजायला पाहिजे नक्की. व्हिडिओ सुरू केला तर आवाज अटकतो आणि स्पष्ट दिसत नाही, म्हणून मी व्हिडिओ माझा बंद ठेवलाय. क्षमा करा. ठीक आहे. निदान ऍटलीस्ट मला असं तरी करून दाखवा. आता म्हणजे अंगठा असा नका दाखवू, असं दाखवा, तर असं ठेंगा दाखवा, असं नका. मला एकच विचारायचं होतं की आपण जी आता एक कुंडली
डिस्कस करायला घेतली 91 ची, मग सलग तेच लिहिलं जाईल ना की दोन्ही एकत्र म्हणजे त्या हे होणार आपण. आता पहिल्यांदा 91 ची कुंडली घ्या. आपण दोन्ही कुंडलीबद्दल काय म्हटलंय? समान धागा काय की विवाह. मग आपल्याला आता चालू रुलिंग कुंडलीने काय दाखवलं? चंद्राने काय सांगितलं आपल्याला? मकर लग्न सुरू आहे आता. म्हणजे चंद्र सप्तमेश आहे ना, चंद्राची रास किंवा चंद्र ज्या स्थानात असतो त्या स्थानाशी संबंधित प्रश्न निर्माण झालेले असतात. मग आता मकर लग्न चालू आहे. 6:38 नंतर धनु लग्न संपलं आणि मकर लग्नाला सुरुवात झाली. आणि हा चंद्र आहे मिथुन राशीमध्ये मृग नक्षत्रात. म्हणजेच मकर लग्नाला चंद्र सप्तमेश झाला. सप्तमेश होऊन चंद्र आताच्या वेळेला कुठे? षष्ठ भावामध्ये आहे, बुधाच्या राशीमध्ये आहे. म्हणूनच तिचं लग्न सुद्धा तर रिपीट होतंय, राईट? म्हणजे आपण म्हणतो ना, बुध कुठलीही गोष्ट रिपीट करतो. बरोबर आहे. आपण जे शिकलोय पहिलं तेच तंत्र वापरत जायचं. फक्त आज आपल्याला ऍडिशनल काही एक मोठं सूत्र मिळणार. त्या सूत्रासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार, हे लक्षात ठेवून. नंतर तुम्हाला मजा येईल ते सूत्र बघताना. कळलं? ठीक आहे. 9 मे 1991 ची कुंडली ओपन करा तुमच्याकडे. आता ती जी कुंडली आहे ती कुंडली वृषभ लग्नाची कुंडली आहे. ओके, कुंडली कुठली आहे? वृषभ लग्न, राईट? आता त्या कुंडलीचा कडे पहिल्यांदा दृष्टी टाका बघू. आपण विवाहाकडे बघतोय म्हणून आपल्याला विवाहाकडे दृष्टी ठेवूया पहिल्यांदा. विवाह स्थान कुठलं असतं मित्रांनो? सप्तम स्थान. पण विवाह ज्या वेळेला होतो त्यावेळेला मी 5 लेक्चरमध्ये पण अनेक लेक्चरमध्ये सांगत असतो की विवाह एकट्याशी होत नाही, तर तो पूर्ण कुटुंबाशी पण होत असतो. नवीन नाती तुम्हाला मिळत असतात. म्हणूनच विवाहासाठी कुटुंबेश पण बलवान असावा लागतो. आठवतं माझं वाक्य लेक्चर मधलं? आता ते सगळं आठवायचं. पण सप्तम भाव हा तर विवाहाचा भाव आहे, परंतु कुटुंबस्थान, कुटुंबेश हा पण तेवढाच महत्वाचा. ही वृषभ लग्नाची कुंडली आहे. रास आहे तिची कुंभरास, आणि कुंभरास आणि शततारका नक्षत्र. ओके. आता वृषभ लग्नाच्या कुंडलीला सप्तमेश झाला मंगळ. तो मंगळ सप्तमेश होऊन त्याच्या अष्टमात शत्रू राशीमध्ये, मंगळाच्या राशीमध्ये पुनर्वसू नक्षत्रामध्ये केतू युक्त आहे. सप्तमेश मंगळ शत्रू राशीमध्ये. द्वितीय स्थान हे सप्तमाचं अष्टम स्थान आहे. द्वितीय स्थान सप्तमाचं अष्टम स्थान आहे. कुठलाही ग्रह ज्यावेळी आपल्या स्थानापासून त्याच्या अष्टम भावामध्ये जातो, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, पत्रिकेमध्ये कुठल्याही भावाचा स्थानाचा अधिपती त्याच्या स्वस्थानापासून अष्टम भावामध्ये जातो, त्यावेळी तो ग्रह ज्या स्थानाचा अधिपती आहे त्या स्थानाबद्दल अशुभता किंवा वैगुण्य निर्माण करू शकतो, राईट? या कुंडलीमध्ये सप्तम भावाचा अधिपती मंगळ, द्वितीय भाव शत्रू रास, मिथुन रास. मंगळ बुधाच्या राशीमध्ये आहे आणि आपणा सर्वांना माहिती आहे बुध हा मंगळाचा शत्रू आहे आणि मंगळ हा बुधाचा शत्रू आहे. म्हणून बुध मंगळाच्या राशीत असेल किंवा मंगळ बुधाच्या राशीमध्ये असेल, त्यावेळेला मंगळ ज्या स्थानाचा अधिपती असतो किंवा बुध ज्या स्थानाचा अधिपती असतो त्या स्थानाने दर्शवलेल्या फलादेशामध्ये न्यूनता, अशुभता, वैगुण्य निर्माण करू शकतो. सप्तमेश मंगळ द्वितीय स्थानात म्हणजे त्याच्या अष्टमात. द्वितीय स्थान सप्तमापासून मोजलं तर ते अष्टम स्थान. तो अष्टमात आहे मिथुन राशीमध्ये, द्वितीय भावामध्ये सप्तमेश मंगळ शत्रू राशीमध्ये, मिथुन राशीमध्ये केतू युक्त आहे आणि पुनर्वसू नक्षत्रात आहे. आणि अशा वेळेला त्याचा वक्री हर्षल आणि वक्री नेपच्यून बरोबर प्रतियोग होत आहे. दिसलं? सप्तमेश मंगळ कुठल्या नक्षत्रामध्ये आहे? नक्षत्र फार मॅटर करतं मित्र.
सप्तमेश मंगळ पुनर्वसू नक्षत्र. आपलं पूर्ण नक्षत्र लेक्चर झालेले होते सगळे 27 लेक्चर 27 नक्षत्रांवर. सप्तमेश जर का पुनर्वसू नक्षत्रामध्ये असेल तर पुन्हा विवाह होण्याचा योग येत असतो. म्हणून पुनर्वसू नक्षत्र ज्यावेळेला महिन्यात असतं त्यावेळेला नक्षत्र मुहूर्तामध्ये विवाहाचा मुहूर्त दिला जात नाही. नाहीतर पुनर्वसू नक्षत्रावर जर का विवाह केला तर हा पट्ट्या पुन्हा पुढच्या वर्षी पुढे जाऊन आयुष्यामध्ये पुन्हा बोहल्यावर उभा राहा. म्हणजे त्याला जबाबदार तुम्ही असा, कारण तुम्ही चुकीचा मुहूर्त दिला. बरोबर आहे. परंतु एखादी विधवा असेल आणि तिला पुन्हा आपलं वैवाहिक जीवन पुन्हा बसवायचं असेल, आनंद घ्यायचा असेल, तर विधवेचं पुनर्वसन होणार आहे. मग तिचा पुनर्वसू नक्षत्रावर विवाह करू शकता, कारण तिचं कुठेतरी पुनर्वसन होणार. बरोबर आहे. हा एक विकल्प आहे त्याला. परंतु हिचा सप्तमेश मंगळ बुधाच्या राशीत शत्रू राशीत पुनर्वसू नक्षत्रात विराजमान आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो की हिला पुन्हा विवाहाचा योग लागू शकतो. मंगळ पुनर्वसू नक्षत्रात आहे 26 डिग्रीवर, पण केतू मिथुन राशीमध्ये 28 डिग्रीवर आहे. म्हणजे सप्तमेश मंगळ केतूच्या पूर्ण युतीमध्ये आहे. कळलं तुम्हाला? सप्तमेश मंगळ केतूच्या पूर्ण युतीमध्ये आहे. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, राहू आणि केतू हे काही ग्रहांना ग्रहण लावत असतात. म्हणजेच मंगळाला केतूचं ग्रहण लागलेलं आहे. मग मंगळ केतू युक्त असल्यामुळे तो ग्रहण युक्त झाला, म्हणजे सप्तम स्थानाला ग्रहण लागलं. कळलं त्याचा अर्थ? म्हणजे सप्तमेश ग्रहण युक्त झाला. लक्षात आलं का तुम्हाला आता? म्हणजे सप्तमेश मंगळ केतूच्या पूर्ण युतीमध्ये आहे. आणि अशा वेळेला वक्री हर्षल आणि वक्री नेपच्यून अष्टम भावातून मंगळाशी प्रतियोग करत आहे. म्हणजे सप्तमेश मंगळाबरोबर वक्री हर्षलाचा प्रतियोग, मंगळ हर्षल प्रतियोग हा स्फोटकच भूमिका घेतो. ऍडव्हान्स मध्ये तुम्ही सगळं शिकलेले मंगळ हर्षलवर, मंगळ नेपच्यून प्रतियोग हा नक्कीच स्फोटक भूमिका घेऊ शकतो. मग अशा वेळेला मंगळ ज्या स्थानाचा अधिपती असतो त्या स्थानाने दर्शवलेल्या फलादेशामध्ये अशुभता नक्की आणू शकतो. लक्षात आलं तुम्हाला आता? आता मी असं म्हटलं मगाशी, कुटुंबेश बलवान असावा लागतो. मंगळ मिथुनीत असताना, मंगळ लक्षात ठेवा, मंगळ शत्रू राशीमध्ये ग्रहांचं मूल्यमापन आपण ज्या वेळेला करत असतो त्याला ज्यावेळी एखादा ग्रह शत्रू राशीमध्ये असतो त्यावेळी त्याचा स्वामी हा सुद्धा जर शत्रू राशीमध्ये किंवा नीच तत्वाच्या राशीत किंवा पापग्रहाने युक्त जर असेल तर तो मूळ ग्रह ज्या स्थानाचा अधिपती असतो त्या स्थानाने दर्शवलेल्या फलादेशामध्ये अधिकाधिक अशुभता निर्माण होते. आता काय गंमत इथे, ग्रहांचं मूल्यमापन करताना सप्तमेश मंगळ शत्रू राशीमध्ये बुधाच्या राशीमध्ये बसलेला आहे. मग अशा वेळेला बुधाच्या राशीचा म्हणजे मिथुन राशीचा स्वामी कोण आहे? बुध. तो बुध कुठे आहे बरं? तर तो बुध मीन राशीमध्ये लाभस्थानामध्ये विराज. मीन रास बुधाला नीच तत्वाची रास दिलेली आहे. म्हणजेच मंगळ शत्रू राशीमध्ये असताना, मिथुन राशीमध्ये असताना त्याच्या स्वामीची पोझिशन काय होती? तर त्याच्या स्वामीची पोझिशन नीच तत्वाच्या राशीत तो बसलेला होता. आणि पुन्हा हर्षल बरोबर तो केंद्र योगात आहे आणि पुन्हा तो शनीच्या दृष्टी योगामध्ये दिसला. कळलं तुम्हाला? म्हणजेच मंगळ हा ग्रह जास्तीत जास्त दूषित झाला. आणि ऍज पर पाराशरी प्रमाणे वृषभ लग्नाला मंगळ हा ग्रह प्रथम दर्जाचा अशुभ ग्रह होतो. तो व्ययश होऊन पण कुटुंबस्थानात आहे. व्ययश कुटुंबस्थानात असणं पण बरोबर नाही. मग अशा वेळेला तो सप्तमेश आणि व्ययश होऊन पुन्हा मारक स्थानामध्ये आला. व्ययस्थान परावलंबी स्थान होतं, सप्तम स्थान मारक स्थान होतं.
आणि द्वितीय स्थान हे पण एक मारक स्थान आहे. म्हणजे एक मारक स्थानाचा अधिपती, परावलंबी स्थानाचा अधिपती पुन्हा दुसऱ्या मारक स्थानात जातोय, म्हणजे तो जास्तीत जास्त दूषित होतो. पुन्हा तो शत्रू राशीत वक्री हर्षल आणि नेपच्यूनच्या प्रतियोगात, केतूच्या युतियोगात ग्रहणयुक्त, आणि अशा वेळेला मंगळ मिथून येत असताना त्याचा स्वामी बुध नीच तत्वाच्या राशीत मेषेत आपलं मीनेत आहे. ओके. आणि त्या बुधावर पुन्हा शनीचा दृष्टीयोग आहे. तिसरी दृष्टी आहे शनीची. लक्षात आलं तुम्हाला? एवढं कोणाला नाही समजलं? समजलंय का? तंत्र समजणं गरजेचं. आता ग्रहाचं मूल्यमापन जे मी म्हणत होतो ते काय झालं की मंगळ शत्रू राशीत असताना त्याच्या स्वामीची पोझिशन काय होती, तर त्याच्या स्वामीची पोझिशन अजून बिघडली. कळलं तुम्हाला? कारण तो जास्ती पुन्हा तो नीच तत्वाच्या राशीत गेला. पण मग आता बुध नीच तत्वाच्या राशीत असताना मीनेत असताना मीनेचा स्वामी कोण आहे? गुरु. तर तो गुरु कर्क राशीमध्ये विराजमान आणि त्या गुरुचा दृष्टीयोग बुधावर आहे. त्याच गुरुची दृष्टी पुन्हा सप्तम स्थानावर पण आहे. का तुम्हाला कळतंय समोर? बरोबर आहे. म्हणजे आपण इथे म्हणतो की बुधाचा नीचभंग राजयोग, नीचभंग झाला ना त्याचा. कारण बुध मीनेत असताना त्याचा स्वामी गुरु हा कर्क राशीमध्ये विराजमान आहे, उच्च राशीमध्ये. ओके, राईट. आता या ठिकाणी आपल्याला या पोझिशन एक कुंडलीची समजली. म्हणजे हिचा डिवोर्स तर झालेलाच आहे, पहिला विवाह झाला परंतु विवाह टिकला नाही आणि आता डिवोर्स झाला तिचा. विवाह होऊन ती 15 महिना 2 महिने पण नाही काढले आणि ती पुन्हा घरी आली. आता या ठिकाणी अजून बघायचं म्हणजे शुक्र हा वैवाहिक सौख्याचा कारक ग्रह. विवाहासाठी आपल्याला शुक्रासाठी पण, शुक्र या ग्रहाला पण तेवढंच महत्व द्यायला पाहिजे. कारण शुक्राकडे पण बरीच कारकत्व आहेत, शुक्राकडे पण बरेच गुणधर्म आहेत. बरोबर की नाही मंडळी? अशा वेळेला शुक्र बघा, मागे मी शुक्राचं लेक्चर तुम्हाला स्वतंत्ररित्या एक लेक्चर ठेवलं होतं, रहस्यमय शुक्र म्हणून. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक सूत्र दिलेलं होतं. शुक्राचा जर का वक्री हर्षल बरोबर प्रतियोग असेल आणि अशा वेळेला शुक्र पण वक्री असेल आणि हर्षल पण वक्री असेल, लक्षात घ्या, किंवा शुक्राच्या समोर नुसता हर्षल वक्री असेल किंवा नेपच्यून सुद्धा वक्री असेल, तसा योग वैवाहिक जीवनामध्ये मताधिक्य दर्शवणारा योग असतो. कारण हर्षलाकडे आधुनिक विचारशैली आणि शुक्र वैवाहिक सौख्याचा कारक आहे, म्हणून शुक्र हर्षल प्रतियोग कुठेही असून देत, एनी वेअर इन द हॉरोस्कोप. शुक्र हर्षल प्रतियोग असतात. जर का शुक्र पण वक्री आणि हर्षल पण वक्री, तर ही पोझिशन तर जास्तीच बिकट करणारी आहे. परंतु शुक्राच्या प्रतियोगात हर्षल वक्री असेल किंवा नेपच्यून पण वक्री असेल आणि अशा वेळेला सप्तम स्थान, विवाहाचं स्थान जर बिघडलेलं असेल, अशुभ असेल, तर वैवाहिक जीवनामध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो. मिळालं काही दुसरं सूत्र? काही याच कुंडलीमध्ये जर तुम्ही बघितलात तर शुक्र हर्षलच्या प्रतियोगामध्ये आहे आणि हर्षल वक्री आहे. नेपच्यूनच्या पण प्रतियोगामध्ये आणि नेपच्यून वक्री आहे. समजलं मित्रांनो? आणि अशा वेळेला सप्तम स्थान तर पूर्ण बिघडलं, कारण सप्तमेश मंगळ पुनर्वसू नक्षत्रात केतुयुक्त ग्रहणयुक्त शत्रू राशीमध्ये. कळलं? म्हणजे ही पण गोष्ट आपल्याला समजली. म्हणजे हा पण योग वैवाहिक जीवनासाठी आपण लगेच दृष्टी, म्हणजे कुंडलीकडे एक आयसाइड महत्वाची असते. असं टाकलं काय आहे, काय प्रश्न विचारतोय, काय जातक घेऊन आलाय प्रश्न, आणि पुढे जाऊन त्याला कसा जीवनामध्ये त्याच्या ग्रहांचा खेळ कसा असेल, त्याच्या जीवनामध्ये त्याला काय फलादेश प्राप्त होतील, त्याला कुठली सुख प्राप्त होतील आणि त्याला कुठली दुःख प्राप्त होतील. समजलं आता? बरोबर आहे. आता याच कुंडलीचं नवमांश कुंडली बघा. याच कुंडलीची नवमांश कुंडली. नवमांश कुंडलीमध्ये शुक्र हा ग्रह वृश्चिक राशीमध्ये विराजमान आहे, वृश्चिकेत. आणि अशा वेळेला त्याचा मंगळाशी प्रतियोग होतो. दिसला तुम्हाला? मंगळाशी प्रतियोग होतो आहे.
म्हणजेच या ठिकाणी नवमांश मध्ये मूळ लग्न कुंडलीचा सप्तमेश मंगळ आहे. मूळ लग्न कुंडलीचा सप्तमेश मंगळ आहे. तो मंगळ इथे पण शत्रू राशीमध्ये आणि पुन्हा शुक्राशी प्रतियोग करतो. डिवोर्स होण्यासाठी शुक्र मंगळ युत्या किंवा काही वेळा शुक्राचा मंगळाशी प्रतियोग किंवा शुक्रावर मंगळाचा दृष्टीयोग असणं, म्हणजे मंगळ म्हणजे बंदुकीची गोळी आहे, ती गोळी बरोबर का शुक्रावर आली तर कदाचित इथे विवाह विच्छेदन होऊ शकतं. आता हा एक भाग आहे नवमांश मध्ये. नवमांश मध्ये शनी नवम स्थानात विराजमान आहे. नवमांश मध्ये शनी नवम स्थानात विराजमान आहे. या लाईनला अंडरलाईन करून ठेवा आतापुरतं. नवमांश मध्ये शनी नवम स्थानात विराजमान आहे. याला फक्त एक अंडरलाईन करून ठेवा, त्याचा अर्थ मी शेवटी सांगतो. आणि नवमांश कुंडलीमध्ये मंगळाच्या व्ययात शनी आहे. स्त्री जातकाच्या कुंडलीमध्ये रवी आणि मंगळ हे पतीचे कारक असतात, परंतु मूळ कुंडलीमध्ये सुद्धा शनी मंगळ युत्या, शनी मंगळ प्रतियोग स्त्री जातकाच्या कुंडलीमध्ये, मंगळ राहू युत्या, कळलं की नाही, रवी राहू युत्या, रवी शनी युती, या युत्या वैवाहिक जीवनासाठी त्रासदायकच असतात. आणि मंगळाच्या व्ययात शनी येणं हा योग सुद्धा कुठे ना कुठेतरी त्रासदायक योग होतच असतो. राईट, बरोबर आहे. मूळ कुंडलीमध्ये शनिवर मंगळ पाहतो, मंगळाची 8वी दृष्टी बरोबर शनिवर. जर आपण त्याचीच भावचलित कुंडली पाहिली तर भावचलित कुंडलीमध्ये भाव बदललेले आहेत. म्हणजे शुक्र हा फर्स्ट हाऊस मध्ये आलाय वृषभ राशीमध्ये आणि मंगळ केतू द्वितीय भावातच आहेत. फक्त शनी, हर्षल, राहू, नेपच्यून हे सगळे अष्टम स्थानामध्ये. म्हणजेच सप्तमेश मंगळावर पूर्ण शनीचा प्रतियोग होतोय, हर्षलाचा प्रतियोग होतोय, नेपच्यूनचा प्रतियोग होतोय. लक्षात ठेवा, भावचलित कुंडलीला पण फार महत्व असतं, कारण ते भाव बदललेले असतात. कारण डिग्री बघा, लग्न किती डिग्रीला चालू झाले, 25 डिग्रीला चालू झाले, कळले की नाही. म्हणून काही ग्रह लगेच बदली झाले. शनी आणि मंगळ बरोबर भावचलित कुंडलीमध्ये प्रतियोग करतो. परंतु नवमांश मध्ये शनी नवम स्थानामध्ये आहे. नवमांश कुंडली शनी नवम स्थानात आहे, याला लाल अंडरलाईन करून ठेवा. याचा अर्थ सब होने के बाद देखेंगे, तब तक नहीं. कळलं आता एवढं? या कुंडलीबद्दल एवढं कळलंय सगळं? येस सर. ओके. आता ही तर कुंडली लग्न झालेली होती, विवाहित होती, डिवोर्स झाला. डिवोर्स झाल्याची कारण समोरच आहे. वैचारिक मतभिन्नता बरीच येते शुक्र हर्षल प्रतियोगामध्ये. नवरा बायकोंमध्ये मताधिक्य पण प्रचंड येत जातं, विचार कुठेच जुळत नसतात, कळलं की नाही. आता पुन्हा ती विवाह करू इच्छिते. सेकंड विवाहाचा योग तिला आहेच, पुनर्वसू नक्षत्र दाखवतच आहे. आणि पुन्हा सप्तमेश मंगळ ज्या वेळेला बुधाच्या राशीशी किंवा बुधाच्या नक्षत्राशी किंवा बुधाने युक्त जर असेल तर नक्कीच कुठेतरी रिपिटेशनचा योग येत असतो. तसा इथे सप्तमेश मंगळ शत्रुवशीत आला बुधाच्या राशीत. सगळे नियम तंतोतंत पहिले आपले बेसिक ऍडव्हान्स जेवढे होते ते सगळे लागले. राईट, ओके. चला आता सेकंड कुंडली बघूया. ही अविवाहित आहे, 46 वर्षाची आहे, ती पेशाने डॉक्टर आहे, विवाह करू इच्छित आहे अजून, परंतु विवाह जमतच नाही. फार पूर्वी जमला, सगळं झालं साखरपुडा, पण नंतर काही कारणामुळे तो ब्रेक झाला. ओके, ठीक आहे. नेक्स्ट कुंडली आहे, आपण त्याकडे वळूया जरा. आता सगळ्यांनी या नेक्स्ट कुंडलीकडे. 6 फेब्रुवारी 1976 रात्री 11:35 रात्रीचे 23:35, जन्मस्थळ कर्जत. लग्न 7 अंशावर आहे, 7 डिग्री 21 कलर. राईट, बरोबर आहे. लग्नातच राहू हर्षल आहेत, नेपच्यून आहे धनस्थानात,
शुक्र आहे तृतीय भावात धनु राशीमध्ये, रवी आणि बुध चतुर्थ भावात, गुरु मीन राशीमध्ये षष्ठ भावात, चंद्र आणि केतू मेषेत, मंगळासारखा ग्रह वृषभ राशीमध्ये अष्टम भावात, शनी वक्र गतीमध्ये बसलाय कर्क राशीमध्ये शत्रू राशीमध्ये दशम भावात, आणि प्लुटो हा ग्रह व्यय भावात आहे कन्या राशीमध्ये. हिचा तर विवाह झालेलाच नाही, विवाहामध्ये अनेक अडचणी आल्या, म्हणजे विवाह जमतच नाही. आज 46 इयर्स आहेत, पण तरी पण त्यांना लग्न करू इच्छित आहेत, नाही असं नाही. आता या कुंडलीकडे पाहूया. चंद्र तिचा मेष राशीमध्ये अश्विनी नक्षत्रामध्ये, आणि मी तुम्हाला सांगितलं ह्या वैद्यक क्षेत्राशी जोडलेले. सरळ सरळ दिसतंय दशमेश चंद्र त्याच्या दशमात म्हणजेच मेषेत अश्विनी नक्षत्रामध्ये. ओके, अश्विनी कुमार हे देवांची वैद्य होते. पण ज्याला एखादा ग्रह अश्विनी नक्षत्राशी जोडला जातो त्याला त्याचा वैद्यक क्षेत्राशी कुठे ना कुठेतरी संबंध येतो. शिकलो होतो अश्विनी नक्षत्रामध्ये, पण तो संबंध बरोबर दिसतोय. दशमेश कर्मस्थानाचा अधिपती चंद्र, सप्तम भाव हा दशमाचा दशम भाव, म्हणजे दशमेश चंद्र त्याच्या दशमात आहे मंगळाच्या राशीत अश्विनी नक्षत्रात. मंगळ आपण मेडिकलचा कारक असतो, बरोबर आहे, पण हे अश्विनी नक्षत्र बोलले आहे, आणि त्याच्यामुळे ह्या स्त्रीचा सुद्धा वैद्यक क्षेत्राशी फार जवळचा संबंध आला कर्माशी. षष्टेश गुरु तर षष्टातच आहे. चंद्र 5 अंशावर आहे, परंतु लग्न 7 डिग्रीवर आहे, म्हणून भावचलित कुंडलीमध्ये चंद्र षष्ठ भावात गेले. चंद्र आणि गुरु षष्ठ भावात आहेत. दिसलं? जर तुम्ही कसप कुंडली म्हणून जर केली भावचलित कुंडली, तर लग्न 7 डिग्रीला स्टार्ट झालंय ना, म्हणजे समोरचा भाग पण 7 डिग्रीवर येणार ना, आणि चंद्र आहे 5 अंशावर. कळलं का मित्रांनो? म्हणून चंद्र 5 अंशावर असल्यामुळे त्याने आपला भाव बदलला, सप्तम भाव, तो गेला षष्ठ भाव. म्हणजे दशमेश चंद्र हा षष्ठ भावात आला मीन राशीमध्ये, आणि गुरुयुक्त आले षष्टीशा बरोबर. मीन रास अशी सुद्धा हॉस्पिटलशी संबंधित आहे, कारण ती कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये व्यय भावात येते, आणि म्हणून चंद्र असा सुद्धा दशमेश होऊन चंद्राने कुठला भाव घेतला, पुन्हा षष्ठ भाव घेतला आणि षष्टेश युक्त आला. म्हणजे दशमेश आणि षष्टेशाचा संबंध आला. षष्ठ स्थान म्हणजे रोगस्थान आणि दशम भाव म्हणजे कर्मस्थान, म्हणजे इथे पण तो संबंध आला मीन राशीशी. बरोबर आहे मित्रांनो? कळलं तुम्हाला? आता वैद्यक क्षेत्रामध्ये तो जोडल्या गेला. केतू हा ग्रह सुद्धा मेषेतच आहे. केतू फक्त चंद्र आणि केतूची युती होत नाहीये, कारण चंद्र 5 अंशावर आहे, पण चंद्र पुढे पुढे जाणार आहे, आणि केतू 23 अंशावर आहे, वक्र गतीने पाठीपाठी येणार आहे. भविष्यात त्यांची युती होणार, भविष्यात. पण इथे 23 डिग्री आणि 5 डिग्री म्हणजे 18 अंशाचा फरक आहे. आपण 7-8 अंशामध्ये त्या युतीला जास्ती बळ देतो, की त्या ग्रहांचा एकमेकांवर प्रभाव होत असतो. हा फक्त सहवास येणार आहे पुढे फक्त त्यांचा. ओके, या कुंडलीचा सप्तमेश मंगळ, विवाहासाठी आपण ज्याला विचार करतोय, ही तुळ लग्नाची कुंडली आहे. मगाची वृषभ लग्नाची कुंडली होती. दोन्ही शुक्राच्याच लग्नाच्या कुंडल्या मित्रांनो, बघा तुम्ही. आणि दोन्ही शुक्राच्या लग्नांना मंगळ अशुभ होतो, आणि मंगळाच्या लग्नाला शुक्र अशुभ होतो. बरोबर आहे मित्रांनो? ऍज पर पाराशरी रूल. मगाचं वृषभ लग्न मंगळ अशुभ, आणि तुळ लग्न मंगळ कुटुंबेश आणि मंगळ सप्तमेश. म्हणजे मंगळ 2 मारक स्थानाचा अधिपती झाला, आणि सप्तमेश होऊन आणि कुटुंबेश होऊन पुन्हा तो अष्टम भावामध्ये आला. दिसला तुम्हाला? मंगळ अष्टम भावामध्ये स्थिर आहे. सप्तमेश मंगळ शत्रू राशीमध्ये आहे, अष्टम भावामध्ये. आता इथून मंगळ कुठे बघतोय? धनस्थानाला बघतो. अष्टम भाव हा सुद्धा मेडिकलशी संबंध आणतो. धनेश मंगळ अष्टमात आहे वृषभ राशीमध्ये रोहिणी नक्षत्रामध्ये. मंगळ 22°52 कला, म्हणजे रोहिणी नक्षत्र 10° ते 23°20 कला. 22°52 कला
म्हणजेच मंगळ रोहिणी नक्षत्रामध्ये चंद्राच्या, म्हणजे धनेश मंगळ अष्टमात आहे आणि मंगळ अष्टमातून पुन्हा नंतर धनालाच बघतोय. म्हणजे इथे सुद्धा मंगळ आणि मेडिकलशी संबंध आणलाच नाही असं नाही. म्हणजे मेडिकल क्षेत्र हे आपण म्हणू शकतो की तुम्ही मेडिकलची काम करा, कारण धनेश मंगळ अष्टमात आहे, पुन्हा तो बघतोय धनाला. म्हणजे इथे पण सुंदर संबंध जोडला गेला. राईट, बरोबर आहे. आता या ठिकाणी सप्तमेश मंगळ अष्टमात जाणं, तो रोहिणी नक्षत्रामध्ये चंद्राच्या, असा चंद्र तुम्हाला सप्तम भावामध्ये दिसतोय मेषेत, परंतु भावचलित कुंडलीमध्ये तो पुन्हा षष्ठ भावामध्ये. षष्ठ भाव हा नेहमी सप्तमाला विरोध करणारा भाव असतो. सप्तमेश मंगळ त्याचा नक्षत्र स्वामी पहिली फलित देतो ऍज पर केपी रूल. सप्तमेश मंगळ स्वतः अष्टमात बसलाय, परंतु तो कोणाच्या नक्षत्रात आहे? रोहिणी नक्षत्रात. आणि चंद्र कसप कुंडलीमध्ये कुठे? भावचलित कुंडलीमध्ये षष्ठ. म्हणजे त्याचा नक्षत्र स्वामी षष्ठ स्थानात विराजमान होतोय, म्हणजे तो सप्तमाला विरोध करतोय. कळलं तुम्हाला? म्हणजे अडचणी नक्कीच येणार ना मित्रांनो, राईट. आता पुन्हा शनी वक्रगतीमध्ये शत्रू राशीमध्ये विराजमान आहे, परंतु हा शनीला 3, 7, 10 दृष्ट्या माहिती आहे सगळ्यांना. त्याच्यापैकी शनीची 10वी दृष्टी ही सप्तम भावावर येते. आणि शनी जिथे दृष्टी ठेवतो, जर का शनीची सप्तम भावावर दृष्टी असेल, सप्तमेशावर पण दृष्टी असेल, तर अशा वेळेला तो त्या गोष्टींमध्ये विलंब निर्माण करतो. कारण शनी हा विलंबाचाच कारक आहे, तो सगळ्यात मंदागती ग्रह म्हणून म्हटले. म्हणजे जिथे शनीची पण 10वी दृष्टी आलेली आहे सप्तम भावावर, सप्तमेश मंगळ अष्टम स्थानामध्ये विराजमान झालेले आहे, म्हणजे इथे सुद्धा आपल्याला तो योग दिसतोय. आणि त्यामुळे अजूनपर्यंत विवाह जमला नाही. जमला होता बऱ्याच वर्षांपूर्वी, परंतु तो काही कारणामुळे नंतर तो ब्रेक झाला, नंतर कधीच विवाह होऊ शकला नाही. म्हणजे विवाह झालाच नव्हता, फक्त होऊन सुद्धा तो मोडीत आला. आता याची नवमांश कुंडली बघूया. नवमांश कुंडलीमध्ये चंद्र राहू युक्त धनु लग्नाची कुंडली आहे. नवमांश कुंडली कुठली आहे? धनु लग्नाची कुंडली. त्या धनु लग्नाच्या कुंडलीमध्ये बुध आणि नेपच्यून धनस्थानात विराजमान आहे. गुरु आणि हर्षल कुंभ नवमांश मध्ये आहेत. चंद्र वृषभ नवमांश मध्ये गेले राहू बरोबर. मंगळ कर्क नवमांश मध्ये आहे. रवी आणि शनी यांची पूर्ण युती नवम स्थानात आहे, नवमांश मध्ये. या पण कुंडलीमध्ये शनी नवम भावामध्ये आहे. नवमांश कुंडलीमध्ये मगाच्या कुंडलीमध्ये मी तुम्हाला एक मार्क करायला सांगितलं होतं रेड लाईनने, की शनी नवमांश कुंडलीमध्ये नवम भावात स्थित आहे. ओके, समान धागा दोन्ही कुंडल्यांमध्ये. या पण कुंडलीमध्ये शनी नवमांश कुंडलीमध्ये नवम स्थानात विराजमान आहे. ओके, मिळाला समान धागा दोन्ही कुंडल्यांमध्ये. आणि हा शनी रवी बरोबर. स्त्री जातकाच्या कुंडलीमध्ये रवी आणि मंगळ हे पतीचे कारक असतात, आणि ते जर का पापग्रहाने दूषित असतील, नवमांश मध्ये पण बिघडलेले असतील, तर वैवाहिक जीवनामध्ये अडथळे येतच असतात. इथे रवी शनी बरोबर आहे. कळलं मित्रांनो? आता मूळ लग्न कुंडलीचा सप्तमेश मंगळ, मूळ लग्न कुंडलीचा कुटुंबेश मंगळ नवमांश मध्ये कोणाच्या नवमांशात गेला? नवमांश मध्ये कर्क नवमांश मध्ये गेला. दिसला का? म्हणजेच मंगळ कर्क राशी मंगळाची काय आहे? नीच तत्वाची रास. बरोबर आहे. नवमांश मध्ये मंगळ, सप्तमेश मंगळ मूळ लग्न कुंडलीमध्ये अष्टम भावामध्ये आहे, परंतु नवमांश कुंडलीमध्ये मूळ लग्न कुंडलीचा सप्तमेश कोणाच्या नवमांशात गेला? तर तो कर्क नवमांश. कर्क नवमांश हा मंगळाचा नीच तत्वाचा. म्हणून सूत्र काय होतं आपलं? ज्यावेळी एखादा ग्रह नवमांश मध्ये सुद्धा त्याच्या नीच तत्वाच्या राशी किंवा पापग्रहाने युक्त असतो, त्यावेळी तो ग्रह ज्या मूळ कुंडलीचा ज्या स्थानाचा अधिपती असतो, त्या स्थानाने दर्शवलेल्या फलादेशामध्ये न्यूनता प्राप्त होते.
मूळ लग्न कुंडलीचा कुटुंबेश, मूळ लग्न कुंडलीचा सप्तमेश नवमांश कुंडलीमध्ये कर्क नवमांश मध्ये स्थित आहे आणि नवमांश मध्ये रवी आणि शनी एकत्र आहेत एकत्र. आता मगाच्या कुंडलीमध्ये मंगळाच्या नवमांश मध्ये मंगळाच्या व्ययात शनी होता. पहिली कुंडली मगाची नवमांश कुंडलीमध्ये मंगळाच्या व्ययात शनी दिसला आणि या कुंडलीमध्ये शनीच्या व्ययात मंगळ दिसला. मित्रांनो, समान धागा दिसतोय तुम्हाला तिथे, बरोबर आहे. आता या ठिकाणी सप्तमेश मंगळ तर अष्टमात आहे, कर्क नवमांश मध्ये गेलेला आहे. कळलं की नाही? म्हणजे नवमांश मध्ये पण तो मंगळ अष्टम भावामध्ये आला आणि मूळ लग्न कुंडलीमध्ये पण तो अष्टम भावामध्ये स्थित आहे. म्हणजे या ठिकाणी कुठे ना कुठेतरी त्रासदायक गोष्टी आहेतच, दिसता येतात आपल्याला. परंतु नवमांश कुंडलीमध्ये शनी शत्रू राशीमध्ये रवी युक्त, रवी शनी युती पुन्हा नवम स्थानात बसते. हा जो शनी नवम स्थानात बसणं याला पण अंडरलाईन करा पुन्हा या कुंडलीला. मगाच्या कुंडलीमध्ये पण नवमांश मध्ये शनी नवम स्थानात. काय सापडलं सूत्र आहे आता? काहीतरी समान धागा आहे, समान. आता आपण काही वेळेला चंद्र कुंडलीनुसार सुद्धा बघतो. काही वेळेला कुंडली आहे ना, लग्न कुंडलीने पण बघायची, चंद्र कुंडलीने पण बघायची. लग्न कुंडलीचा सप्तमेश शत्रू राशीमध्ये बसलाय अष्टमात. चंद्र कुंडलीचा सप्तमेश कोण होईल? रास आहे मेष रास. आता मेष रास जर आपण लग्नी मांडली चंद्र कुंडली, तर चंद्र कुंडलीचा सप्तमेश कोण झाला मित्रांनो? चंद्र कुंडलीचा सप्तमेश शुक्र झाला. तो शुक्र कुठल्या राशीमध्ये आहे? धनु राशी. धनुरास शुक्राची मित्र रास आहे की शत्रू रास आहे? गुरुची रास. शत्रू रास आहे, कारण शुक्र गुरुचा मित्र होत नाही. दोघेही गुरुच आहेत, बरोबर की नाही? परंतु शुक्र त्या मूळ लग्न कुंडलीमध्ये धनु राशीमध्ये विराजमान. म्हणजे चंद्र कुंडलीचा सप्तमेश शुक्र हा शत्रू राशीमध्ये दिसला तुम्हाला. आणि त्याच्यानंतर मूळ लग्न कुंडलीचा अष्टमेश शुक्र हा त्याच्या अष्टमात गेल्या शत्रू राशी. मूळ लग्न कुंडलीचा अष्टमेश शुक्र, मूळ लग्न कुंडली म्हणजे तुळ लग्नाची कुंडली बघा, तर अष्टमेश झाला शुक्र. का? कारण अष्टम भावामध्ये वृषभ रास स्थित आहे. म्हणजे त्याचा स्वामी शुक्र, अष्टमेश त्याच्या अष्टमात गेला. बघा तुम्ही आहे तृतीयात शुक्र शत्रू राशीमध्ये. म्हणजे चंद्र कुंडलीचा पण सप्तमेश शत्रू राशीमध्ये आहे आणि लग्न कुंडलीचा पण सप्तमेश शत्रू राशीमध्ये. आणि मुळात रवी आणि शनी नवमांश मध्ये पुन्हा इथे एकत्र. ही गोष्ट थोडी पुन्हा या ठिकाणी त्रासदायकच. आता जर वेळेला आपण विचार करतो, एकतर हिचा विवाह नाही झाला किंवा तिला मनाप्रमाणे जसं पाहिजे होतं तशा गोष्टी मिळत नाहीयेत. आता जर इथेच आपण बघितलं तर ही सुद्धा त्याला स्वतःला जबाबदार. का? कारण चंद्र मूळ कुंडलीमध्ये मेषेत आहे, केतूच्या सहवासात येणार आहे. त्याच्यावर शनी बघतोय की नाही? राईट ना मित्रांनो? त्याच्यावर शनी बघतोय पुन्हा. म्हणजेच या ठिकाणी चंद्र पुन्हा नवमांश मध्ये राहू युक्त आहे. चंद्र नवमांश मध्ये राहू युक्त आहे. पुन्हा त्या चंद्रावर नवमांश मध्ये शनी बघतोय पुन्हा. दिसला तुम्हाला? नवमांश कुंडलीमध्ये चंद्र राहू युक्त आहे आणि पुन्हा त्याच्यावर शनी पाहतोय, दिसतोय. आता गंमत काय? मूळ लग्न कुंडलीचा दशमेश कोण होता? मूळ लग्न कुंडलीचा दशमेश चंद्र होता. तो मेषात अश्विनी नक्षत्रात होता म्हणून वैद्य क्षेत्राशी संबंध आला. पण नवमांश मध्ये कुठे आहे तो? पुन्हा षष्ठ भावामध्ये राहू. बरोबर, षष्ठ भाव म्हणजे रोगी, पेशंट्स, आजार.
आलं ना पुन्हा नंतर, म्हणजे इथे सुद्धा संबंध जोडलाच जातोय मित्रांनो पुन्हा त्याचा. आणि नवमांश कुंडलीचा अष्टमेश चंद्र झाला तो पुन्हा रोगस्थानातच आला. म्हणजेच या ठिकाणी तिचा वैद्यक क्षेत्राचा संबंध अगदी तंतोतंत फार छान तऱ्हेचा जमाला. म्हणजे तुम्ही करिअर गाईडलाईन जर कुठे काढत असाल पत्रिकेची, तर तुम्ही नक्की या दृष्टिकोनातून सुद्धा पाहू शकता की काय करिअर्स निवडू शकतात, किंवा त्यांनी 3-4 करिअर्स दाखवत आहेत, पण त्याच्यापैकी कुठलं या पत्रिकेला सूट होईल या 3-4 करिअर पैकी, हे तुम्ही नक्की या ठिकाणी अंदाज लावू शकता. राईट. परंतु चंद्र हा मनाचा कारक आहे. तो चंद्र कुठेतरी केतूच्या सहवासात जातोय. शनीची पूर्ण त्याच्यावर दृष्टी आहे मूळ लग्न कुंडली, आणि नवमांश मध्ये चंद्र राहू युक्त आहे, ग्रहणयुक्त, आणि पुन्हा शनी त्याच्यावर पाहतोय. दिसला तुम्हाला? म्हणजेच या ठिकाणी ही व्यक्ती सुद्धा स्वतः जबाबदार झाली. अगोदर विवाह ज्या वयात व्हायला पाहिजे त्या वयामध्ये अपेक्षा फार ठेवल्या गेल्या. आपल्या मनाप्रमाणे मिळत नाही ना, मला असं पाहिजे तसं पाहिजे, माझं तेच खरं करायचा प्रयत्न करतोय. परंतु हळूहळू हळूहळू तो एक समय निघून गेला आणि आता वय वर्ष 46 आलं आणि शेवटी कुठे ना कुठेतरी काहीतरी समस्या निर्माण झाली. चंद्र ज्या वेळेला शनियुक्त असून देत, राहूयुक्त असून देत, केतुयुक्त असून देत, हर्षलयुक्त असून देत, किंवा ह्याचा प्रतियोग चंद्राचा यांच्याशी असून देत, त्याला कुठेतरी मानसिकतेवर नक्की परिणाम होतो. लक्षात आलं तुम्हाला? तो चंद्र आपल्याला इथे सरळ दिसतोय, मग आपण म्हणतो की व्यक्ती पण स्वतः जबाबदार झाली. ज्या वेळेला पाहिजे होतं त्यावेळेला अनेक गोष्टी क्लिष्ट काढत बसले, आपलं तेच खरं करत बसले, आणि त्याच्यानं जशी जशी वेळ निघून गेली तसं तसं आता विचार करत बसले. परंतु मित्रांनो, मी नेहमी सांगितलं, कुटुंबेश पण बलवान असावा. मगाच्या पण मगाच्या पण स्त्री जातकाच्या कुंडलीत कुटुंबेश मीन राशीमध्ये आहे, नीच तत्वाच्या राशीत. इकडे सुद्धा कुटुंबेश अष्टम स्थानामध्ये गेलेला आहे, वृषभ राशीमध्ये, आणि नवमांश मध्ये तो कुटुंबेश कर्क नवमांश मध्ये गेला. म्हणजेच कुटुंबेश पण बलवान होत नाही. म्हणजे या गोष्टी अनेक कारण पत्रिकेनुसार आपण काढत असतो की तो विवाह का होऊ पण शकला नाही. आता लक्षात घ्या मित्रांनो, काय म्हणतो, आता दोन्ही कुंडल्यांचा एक समान धागा तुम्हाला मिळतो. तो समान धागा काय आहे बरं? की दोन्ही कुंडल्यांच्या नवमांश कुंडल्या समोर ठेव. त्या नवमांश कुंडलीमध्ये शनी हा ग्रह नवम स्थानामध्ये विराजमान. आता याची गंमत तुम्हाला मी सांगून ठेवतो, कधीतरी या गोष्टी प्रॅक्टिसमध्ये नक्की वापरून बघा. अंदाज 2-3 होऊ शकतात नक्की, पण त्याच्यापैकी काहीतरी अनुभव मिळतो. जर का नवमांश कुंडलीमध्ये शनी नवम स्थानामध्ये स्थित असेल तर तो ग्रह शनी डायरेक्ट त्याची थेट दृष्टी टाकतो तृतीय भावावर, थेट दृष्टी. आणि शनीची सरळ जी दृष्टी असते ना, ती प्रचंड खतरनाक असते. कळलं तुम्हाला? कारण तो सरळ बघतोय ना, त्यामुळे पूर्ण वेगाने बघतो. लक्षात घ्या, तुम्ही पूर्ण वेगाने बघतो समोर. आता या ठिकाणी नवमांश कुंडलीमध्ये जर का शनी नवम स्थानात बसला असेल तर तो त्याची पूर्ण दृष्टी सरळ तृतीय भावावर जाते. आणि तृतीय भाव म्हणजे काय? तुमचा करार, मदार, कॉन्ट्रॅक्ट, काहीतरी गोष्टी तुम्ही या ठिकाणी नमूद करता, फिक्स करता, कुठेतरी काहीतरी संबंध जोडता. पण हा शनी काय करतो? त्या सगळ्या गोष्टी विलंब किंवा मोडीत काढाकडे बघतो. पण नवमांश कुंडलीमध्ये जर तुम्हाला शनी नवम स्थानात दिसला तर समजा विवाहाची जी डेट ठरलेली असेल, विवाहाची जी तारीख ठरलेली असेल, तर कदाचित त्या तारखेला विवाह होत नाही. काही कारणामुळे अशा काही अडचणी येतात की त्या तारखेला विवाह न होता तो विवाह पुढे अजून 6 महिने ढकलला जातो किंवा वर्ष पण ढकलला जातो. लक्षात घ्या. तुम्ही त्यांना विचारलात ना की तुमचा विवाह, समजा विवाह झालेला असेल, तुम्हाला कळतं विवाह झालेला, पण तुमच्या विवाहाची जी डेट ठरलेली होती त्यावेळेला विवाह झाला का तुमचा, किंवा काही गडबड झाली का?
तर सांगणार नाही म्हणून. असं काही घटना घडली की त्याने आम्हाला विवाह पुढेच ढकलावा लागला. काही कारणामुळे त्या तारखेला विवाह नाही होऊ शकला. अनुभव 101%. दुसरी गोष्ट, जर शनी इथून बघत असेल तृतीय भावावर आणि जर का विवाह विच्छेदनाचे योग कुंडलीमध्ये प्रबळ असतील, म्हणजे जसं मगाच्या कुंडलीमध्ये आपण बघितलं, पहिल्या कुंडलीमध्ये जर नवम असं असून विवाह विच्छेदनाचे योग, विवाह वैवाहिक सौख्य बिघडण्याचे योग जर कुंडलीमध्ये प्रबळ असतील आणि जर का अशा वेळेला नवम स्थानामध्ये, नवमांश कुंडलीमध्ये शनी जर नवम स्थानात स्थित असेल तर नक्कीच विवाह विच्छेदन होत असते. लक्षात आलं तुम्हाला? आता आपण या गोष्टीकडे कधीच बघत नाही. आज मी तुम्हाला एक फार मोठं सूत्र देऊन ठेवले. तुम्ही ह्या गोष्टीला आजमावून पहा. फक्त शनी जर का या ठिकाणी नवम स्थानात दिसला तर नक्की वैवाहिक जीवनामध्ये काही ना काहीतरी घटना अशा घडलेल्याच असतात. म्हणून या स्त्रीचा, ही जी 2 नंबर दुसरी 1976 बॉर्न होती, तिचा विवाह पहिल्यांदा फार पूर्वी जमला, परंतु साखरपुडा झाल्याच्या नंतर काही कारणामुळे तो विवाह मोडीत काढण्यात. लक्षात आलं? त्याच्यानंतर पहिली जी स्त्री होती, आपण जी 1991 बॉर्न बघितली होती, त्या स्त्रीचा विवाह फिक्स झालेला होता तारखेला. परंतु तुम्हा सर्वांना माहिती आहे 2 वर्षापूर्वी पूर्ण जगावर असं काही संकट कोसळलं, सगळ्यांना लॉकडाऊन करून टाकलं. तर विवाह तर दूरचीच गोष्ट. आणि विवाह ठरलेला होता 2020च्या एप्रिलमध्ये, परंतु मार्चला लॉकडाऊन झालं, कडक लॉकडाऊन झालं, सगळंच बंद झालं आणि मग विवाहाची तारीख ब्रेक झाली. विवाह पुढे ढकलला गेला. कळलं तुम्हाला? त्या तारखेला विवाह तिचा झाला नाही. नंतर जसं लॉकडाऊन नंतर 50 माणसांची नंतर थोड्या दिवसांनी परमिशन दिली, दिवाळीच्या नंतर होती की 25 माणसं फक्त, तसं करून नंतर त्यांनी ती तारीख एप्रिलची कॅन्सल झाली. नंतर त्यांनी 2021च्या डिसेंबरला तो विवाह 25 माणसांना घेऊन. कळलं तुम्हाला? आणि हे तर झालंच, पण नंतर पुन्हा विवाह विच्छेदन, कारण विवाह विच्छेदनाचे योग तिच्या कुंडलीमध्ये प्रबळ होते. हे 2 अनुभव या दोन्ही कुंडल्यांना मिळाले. पण आता यापुढे पत्रिका बघताना हे सूत्र कधीच विसरू नका. जर नवमांश कुंडलीमध्ये शनी असेल नवम भावामध्ये, तर काही कारणामुळे विवाह ब्रेक पण होऊ शकतो किंवा विवाहाची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते. एका मुलाचा तर त्याच वेळेला विवाहाच्या अगोदर ज्याला विवाह होणार होता त्यावेळेला त्याचा ऍक्सिडेंट झाला विवाहाच्या 8 दिवस अगोदर, आणि पूर्ण फ्रॅक्चर पाय आणि सगळे घेऊन बसला. नंतर मग विवाह 6 महिन्यांनी पार. कसा बसा विवाह करूया आता 6 महिने, कारण प्लॅस्टरच तेवढे दिवस होतं ना सगळं. कळलं? लक्षात आलं का मित्रांनो तुम्हा लोकांना? म्हणून मी तुम्हाला मगाशी अंडरलाईन करायला सांगितलं, समान धागा दोन्ही कुंडल्यांना बघा. नवमांश मध्ये शनी दिसतोय बरोबर नवम भाव, कारण नवम भाव आणि तृतीय भाव हे तुमचे करार मदाराचे स्थान असतात. आणि इथे जर का शनी आला तर समजायचं त्याने काहीतरी विलंब केलाच केला. काय समजलं तुम्हा लोकांना? पूर्ण रामायण झाल्याच्या नंतर सीता कोण,